तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ठाऊक आहे का, की श्री गणेशाला त्याचे विघ्नेश्वर हे नाव कसे पडले व श्री गणेश हा विघ्नहर्ता कसा झाला? नाही ना? तर चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, अष्टविनायक मंगळवार या सीरीजमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे व आज आपण पाहणार आहोत अष्टविनायक यात्रेतील 7वा पडाव म्हणजेच श्री विघ्नेश्वर गणपती ओझर. पुण्यातील ओझर गावामध्ये श्री गणेशाचे हे मंदिर स्थित आहे व ह्या गणपतीच्या स्वरूपाची कथा आपल्याला अशी कळून येते, की एकेकाळी राजा अभिनंदना याने एक यज्ञ केले होते. या यज्ञामध्ये तो इंद्रदेवाला कोणतीही गोष्ट अर्पण करू शकला नाही व त्याच गोष्टीहून रागावून इंद्रदेव यांनी काळ ह्याला सांगितले, की राजा अभिनंदना याच्या यज्ञामध्ये बाधा आण व त्याचे यज्ञ असफल कर. व काळ ह्याने विघ्नसूर नावाच्या राक्षसाचे स्वरूप घेतले व त्यांनी राजा अभिनंदन याच्या यज्ञामध्ये जाऊन विघ्न निर्माण केले व त्याचे यज्ञ हे असफल केले. परंतु तो त्याच गोष्टीवर थांबला नाही व त्यांनी तिन्ही लोकांमध्ये धर्माचा नाश करण्यास सुद्धा सुरुवात केली. याच गोष्टीहून त्रासून सर्व ऋषीमुनी व सर्व देव हे श्री गणेशाकडे गेले. त्यांनी श्री गणेशाची आराधना केली व श्री गणेश यांनी या विघ्नसुरासोबत युद्ध लढले. ज्या ठिकाणी जे युद्ध लढले गेले तेच आजचे ओझर हे गाव आहे व युद्ध लढत असताना विघ्नसूर याला कळून चुकले, की आपण ह्या युद्धामध्ये जिंकू शकणार नाही. म्हणून विघ्नसूर यांनी श्री गणेशाची माफी मागितली व तो श्री गणेशाच्या शरणी गेला व यापुढे कोणतेही असे कृत्य करणार नाही म्हणून त्याने आश्वासन दिले. तेव्हापासूनच श्री गणेशाचे नाव विघ्नेश्वर किंवा विघ्नहर्ता असे पडले व ज्या ज्या ठिकाणी श्री गणेशाची आराधना केली जाते त्या त्या ठिकाणी कोणतेही विघ्न येत नाही, कोणतीही बाधा येत नाही. त्याचबरोबर ह्या गणपतीला आयुष्यातील विघ्न व बाधा दूर करण्यास पूजले जाते. या गणपतीच्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले त्याचे सोनेरी कळस व त्याचबरोबर ह्या मंदिराचे पुनर्निर्माण हे पेशव्यांच्या काळात झाले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. भेटूया आपण पुढच्या मंगळवारी एका अशाच अष्टविनायक गणपतीच्या कथेसोबत. तोपर्यंत जय श्री गणेश.